रात्री उशिरापर्यंत सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा। जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर यश। मुख्यमंत्री आणि जरांगेंकडून शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द। राज्यातील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्यात यावे, गुन्हे मागे घेण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। मागण्या मान्य झाल्याने मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते जरांगेंनी उपोषण मागे घेतलं। अध्यादेश काढला यासाठी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार, मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल। आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतले, मराठा आरक्षण देण्यासाठी शिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवली, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली शपथ खरी करून दाखवली याचा अभिमान वाटतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर येणाऱ्या काळात महायुती सरकार असंच धडाडीचे निर्णय घेईल, अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। हा तिढा सुटला याचा आनंद, या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आम्ही आधीपासून सांगत होतो। हा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आलाय, त्यानुसार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जातील, पण घर जाळणं, एसटी जाळणं, हल्ला करणं यासारखे गंभीर गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाही, फडणवीसांची माहिती। मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय, अंतर्वालीत बैठक घेऊन विजयी सभेची तारीख सांगणार, मनोज जरांगेंची माहिती। मराठा समाज बांधवांनी मला कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही, आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मी हाक मारल्यावर समाज मुंबईकडे आला, जरांगेंचं वक्तव्य। सरकारने मनोज जरांगेंना सुपूर्द केलेल्या नव्या जीआरची प्रत एबीपी माझाच्या हाती, सगळे सोयरे मुद्द्याचा जीआरमध्ये समावेश। सरकारी जीआरवर हरकती मागवल्या जाणार, 16 फेब्रुवारीनंतर हरकतींवर विचार करणार। जर अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मधल्या काळात खूप संकट आली, काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, नाव न घेता जरांगेंची भुजबळांवर टीका। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची माहिती। अध्यादेशात नवीन काहीच नाही, सदावर्तेंचा दावा। मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे खासदार हेमंत पाटलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, गुणरत्न सदावर्तेंनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करू नये, हेमंत पाटलांची मागणी। गुलाल उधळायला ही राजकारणाची निवडणूक होती का, गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना सवाल। तर सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, जात जन्माने मिळते, शपथपत्र देऊन बदलता येत नाही, भुजबळांचं वक्तव्य। ज्यांनी घरदारं जाळली, पोलिसांवर हल्ले केले, त्यांच्यावरील गुन्हे मागे का घ्यायचे, छगन भुजबळांचा सरकारला सवाल। सगळे सोयरे संदर्भातील जीआर म्हणजे जुनी बाब नव्याने सांगणं, शासनाने जुन्या नियमाचा पुनरुच्चार केलाय, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। हरिभाऊ राठोड यांच्याकडून सरकारचा निषेध, तर मनोज जरांगे युद्धात जिंकले पण तहात हरले, हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। शिंदेंनी मनोज जरांगेंना मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश सुपूर्द केला, याचा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून निषेध। हा ओबीसींचा विश्वासघात आहे, फडणवीस अजित पवारांनी उत्तर द्यावं, प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। सगळे सोयरे शब्दावरून जनतेत संभ्रम, सगळे सोयरे शब्दाची व्याख्या ठरवावी लागेल, नाहीतर मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो, विख्यात कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारचा मराठा आरक्षणासाठी निर्णय, एकनाथ खडसेंची सरकारवर टीका। जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री जातात, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। तर सरकारने मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला, याचा खुलासा करावा, पटोलेंचा मिश्किल टोला।
जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे मराठा बांधवांना खरी परिस्थिती समजेल. राज ठाकरेंचं ट्विट. मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, सगळ्या सोयऱ्यांनाही ओबीसी प्रमाणपत्र मिळणार. मात्र या निर्णयाला ओबीसी समाज विरोध करणार. मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या, याचा आनंद आणि समाधान. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती. त्या दृष्टीनं सरकारनं निर्णय घेतला. मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य. राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार. मंत्री दादा भुसेंचा दावा. मराठा समाजाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक होतं. या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल. मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून जरांगे लढत होते. महाराष्ट्र सरकारनं त्यांना चांगला प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. अत्यंत आनंदाचा क्षण. पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली. हे आरक्षण कायमस्वरूपी राहील. विनय सहस्त्रबुद्धेंचं वक्तव्य. जरांगेंसारख्या नेत्याचा संघर्ष कौतुकास्पद. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून जरांगेंचं कौतुक. मराठा आरक्षण लढ्यामध्ये महसूल खात्याचंही मोठं काम. आरक्षणाच्या यशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. मागास सर्वेक्षण, नोंदी काढणं आणि इतर कामं करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं विखेंकडून अभिनंदन. सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय ही शुभ सुरुवात. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांसाठी जरांगे खास दौरा करणार. बलिदान दिलेल्यांविषयी बोलताना जरांगेंना अश्रू अनावर. संपूर्ण मराठा समाजानं प्रमाणपत्र काढावीत. समाजाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी स्वतः प्रमाणपत्र घेणार नाही. मनोज जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानं वाशीत मराठा आंदोलकांचा जल्लोष. मराठा बांधवांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश. कुटुंबासाठी आनंदाचा क्षण. जरांगेंच्या पत्नी सौमित्रा जरांगेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द दिला होता. मनोज जरांगेंच्या मागणीला यश मिळाल्याचा आनंद. जरांगेंच्या वडिलांची प्रतिक्रिया. आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहिला जाणार. मराठा आरक्षणाच्या यशानंतर मुलगा मनोज जरांगेंचा मुलगा शिवराज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाचा 70 वर्षांचा लढा आज पूर्ण. आजपर्यंत जे घडलं नाही ते माझ्या वडिलांनी करून दाखवलं. जरांगेंची मुलगी पल्लवी जरांगेंची प्रतिक्रिया. वाशीमधून मनोज जरांगेंची विजय रॅली. रॅलीत मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी. वाशीत मराठा बांधवांची तुफान गर्दी. जीवाची पर्वा न करता मराठा बांधव इमारतीवर. मनोज जरांगेंनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला त्या अंतरबाली सराटी गावात गावकऱ्यांचा जल्लोष. पेढे भरवून गुलाल लावून आंदोलकांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा. अहमदनगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी मानले मनोज जरांगे आणि सरकारचे आभार. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सोलापुरात जल्लोष. मराठा बांधवांसह मुस्लिम बांधव देखील जल्लोषात सहभागी. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हिंगोलीत आनंदोत्सव. दूध विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी दूध मोफत वाटून आनंदोत्सव केला साजरा. सोलापूरच्या अकलूजमध्ये मराठा समाजाचा जल्लोष. एकत्र येत मराठा बांधवांनी डीजेच्या तालावर धरला ठेका. लोणावळ्यात मराठा समाजाकडून गुलालाची उधळ. मराठा बांधवांनी डीजेवर धरला ठेका. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानं राज्यभरात जल्लोष. सिंधुदुर्गात तरुणांनी एकत्र येत उत्सव साजरा केला. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीमध्ये मराठा बांधवांकडून आनंद साजरा. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात मराठा बांधवांचा फटाके फोडून जल्लोष. पेढे आणि साखर भरवून आनंदोत्सव. पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांचा जल्लोष. सरकारच्या निर्णयाचं मराठा बांधवांकडून स्वागत. पंढरपूर शहराला दिवाळीचं स्वरूप.
नांदेडच्या नायगाव तालुक्यात मराठा समाजाचा जल्लोष, मराठा बांधवांकडून फटाक्यांची आतषबाजी. मनोज जरांगेंचा लढा यशस्वी झाल्यानं परभणीत गुलालाची उधळण, डीजे लावून साखर वाटून आनंदोत्सव साजरा. नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीनं आनंदोत्सव, नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. सरकारच्या निर्णयाचं मराठा महासंघाकडून स्वागत, कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मराठा महासंघाकडून आनंदोत्सव साजरा. परभणीत मराठा बांधवांचा जल्लोष, प्रत्येक गावात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. नवी मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयघोष, मराठा समाज बांधवांकडून मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत. यवतमाळच्या बसस्थानक चौक आणि दत्त चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष. वाशिममध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे भरवत मराठा समाजाचा जल्लोष. नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष, मराठा बांधवांकडून रांगोळी काढून आणि फटाके वाजवून आनंदोत्सव. साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे शिवसेनेकडून आनंदोत्सव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.